नमस्कार, आपले स्वागत आहे तृप्ती फूड स्टुडिओमध्ये. आज आपण हेल्दी डोसा बनवणार आहे. चला तर मग सुरू करू. सर्वात आधी भिजवलेले हरभरा, मोड आलेले हिरवे मूग, भिजवलेले तांदूळ व पांढरी उडीद डाळ, व भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ. नंतर त्यात थोडे मीठ व थोडा सोडा टाकून चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊ. पीठ चांगले फुगलेले आहे. नंतर एका पॅनमध्ये पळीच्या सहाय्याने पॅनमध्ये पीठ टाकून डोश्याच्या आकारासारखे चांगले गोल करून घ्यावे. थोडा वेळ झाकण ठेवून चांगले शिजवून द्यावे. नंतर झाकण काढून डोसा पलटून घ्यावा व दुसऱ्या बाजूने थोडा वेळ शिजवून घ्यावे, म्हणजे डोसा चांगला शिजला जाते. अशा प्रकारे बाकीचे डोसे बनवून घ्यावे. आता आपण डोशासाठी चटणी बनवणार आहे. चला तर मग सुरू करू. बारीक चिरलेलं खोबरं, एक छोटी वाटी शेंगदाणे, 5 ते 6 पाकळ्या लसूण, 3 ते 4 हिरवी मिरची, एक छोटी वाटी हरभरा डाळ, थोडी कोथिंबीर आणि थोडे आले मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करून घेऊ. पेस्ट एका भांड्यात काढून घेऊ. नंतर चटणीला तडका देण्यासाठी थोडे तेल, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता, मूग डाळ, लाल मिरची हे सर्व टाकून चांगले गरम झाले की चटणीमध्ये टाकून चांगले मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपला हेल्दी डोसा चटणी तयार झाली आहे. तर ही आपली रेसिपी आपणास कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.